नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच महा-टी-ई-टी हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओ दरम्यान पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर आल्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. या लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे. असा डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल. हा डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला सर्व इथे माहिती भरून घ्यायची आहे. त्या स्टेप बाय स्टेप माहिती भरून घ्या. नवीन नोंदणी अर्ज, युजर नेम, तुम्हाला युजर नेम टाकून घ्यायचं आहे. युजर नेम टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड पुष्टीकरण म्हणजे तोच कन्फर्म करायचा पासवर्ड. इथे उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, नंतर खाली मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सर्व टाकून झाल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला OTP पाठवा किंवा सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी झालेली आहे असा पॉपअप दिसेल तुम्हाला. तुम्हाला या लॉग इन वरती यायचं आहे. लॉग इन वरती यायचं 2 नंबरचा उमेदवाराची लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम, तुम्ही जो माहिती टाकता तो युजर नेम टाकायचा आहे. पासवर्ड टाकून पुढे लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल समोर. यावरती फर्स्ट टॅब अर्जावरील माहिती भरा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 5 स्टेप आहेत माहिती भरायची. वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षेसंदर्भातील माहिती व दस्तावेज अपलोड करा. स्टेप बाय स्टेप माहिती बनवून घेऊया आपण. इथं रजिस्ट्रेशन आहे, आपोआप इथे आलेलं दिसेल. इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुमचं नाव. इथे कन्फर्म करून घेऊया आपण. नावात बदल आहे का इथे नो करायचं. उमेदवाराची अतिच माहिती इथे ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, तुझा जो काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख, आधार नंबर, आधार नंबर झाल्यानंतर तुम्हाला इथे लिंक, जेंडर, मेल फिमेल जे असेल ते करायचं आहे. जात तुमची इथे मी ओपन करताय. सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. गाव किंवा शहराचे नाव, जिल्हा, तालुका, पिनकोड नंबर. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करू. पुढे 3 नंबरचा टॅब ओपन होईल. शैक्षणिक माहिती, याच्यात पूर्ण तुम्ही शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. पुढे शैक्षणिक माहिती भरून घ्या. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC मला टाकून घ्यायचं आहे. प्रमाणपत्र क्रमांक टाकून घ्या. प्रमाणपत्र बैठक क्रमांक L0 जो असेल तो, बोर्ड इथे तुमचा जो असेल बोर्ड, पुढे पासिंग इयर कोणत्या वर्षी 10वी पास झाला, मिळालेले मार्क म्हणजे 12वीचे याच्यावरती क्लिक करायचं टिक बॉक्सवरती. सर्टिफिकेट क्रमांक टाकून घ्यायचा आहे. इथला बैठक क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
बोर्ड, उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष, पुढे मार्क्स टाकून येते. तर तुम्ही ॲपियर असल्यास तर तुम्हाला ॲपियरचे पण इथे टाकता येईल. ग्रॅज्युएशन ते टिक करता येईल. ग्रॅज्युएशनचं टिक करून कोणतं ग्रॅज्युएशन आहे, BA, BCom, BSc वगैरे BA करून तुम्ही निकाल पासलं. जर ॲपियर असाल तुम्ही त्या ॲपियरवर क्लिक करा. फायनल इयरमध्ये असाल तर पासलं. बोर्ड तुमचा जो काही बोर्ड असेल, युनिव्हर्सिटी बोर्ड, मिळालेले गुण, एकूण गुण, ग्रॅज्युएशन असेल त्याच्यावरती क्लिक करून भरा, नाही तर सोडून द्यायला. व्यावसायिक पदविका शिक्षक याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे 1ली ते 5वी साठी आहे आणि याच्या खाली आहे ते 6वी ते 8वी साठी आहे. त्याचं DED झालेलं आहे तो इथे एज्युकेशनल डिप्लोमा, याची डिग्री झालेली आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. BEd BPed, जर मी DED झालेला आहे, DED म्हणून याच्यावरती क्लिक केल्यानंतर DED असे ऑप्शन निवडून मी का पासलं. विद्यापीठाचे नाव, इथे उत्तीर्ण झाल्याचं वर्ष जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. मिळालेले गुण, टक्केवारी इथं, आणि ग्रेड कोणता ग्रेड आहे, ग्रेड प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर. आणि स्कोर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. परीक्षेसंदर्भात माहिती इथं भरायची आपल्याला. परीक्षा सेंटर कोणतं पाहिजे तुम्हाला, पुणे, मुंबई, जो काय असेल तो परीक्षा सेंटर आहे. तुमचा जिल्हा स्वतःचा. आता पेपर इथे समजा पेपर 1 आणि पेपर 2, मग दोन्हीला अप्लाय करायचं तर बोथ करायचं आहे. या विषयावरती क्लिक करून तर मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स, ते मॅथ सायन्स करायचं आहे. परीक्षेचे माध्यम तुमची लँग्वेज कोणती आहे, परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, त्यावर सिलेक्ट करायचं आहे. पुढे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, येस करायचं आहे. तुमची लँग्वेज, सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. आणि आता अपंगत्वाची माहिती नो करायचं आहे. इथे असेल तर येस, नाही तर नो करायचं. माजी सैनिक, एक सर्व्हिसमॅन नाही. शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा कुटुंबात आहे का, नाही. परीक्षेत गैरप्रकार नो करायचा आहे इथे मित्रांनो. या टिकवर टिक करायचं आहे. जुळे भावनाविषयी माहिती नो करायचं आहे. जुळे भाऊ असते तर येस, नो. ओळखपत्र इथे काय तुम्ही ओळखपत्र देणार, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर आधार कार्ड करता, आधार कार्ड पुढे नंबर टाकून येते. सेव्ह आणि नेक्स्ट या बटन येते क्लिक करायचं आहे. वरच्या पेजवरती हे तुम्हाला स्वतःच्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि खाली लिहिल्यानंतर सही आणि डाव्या अंगठ्याचा ठसा करायचा आहे. केल्यानंतर त्याच्यामध्ये कोण डॉक्युमेंट अपलोड करायचं तुम्हाला काही असेल शिवण केल्या यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व तुमची माहिती मित्रांनो कन्फर्म माहिती तुम्हाला तुमची वाचून घ्यायचं आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख. जर काही चुकीचे असेल तर एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नाही तर प्रोसेस टू पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरा यावरती क्लिक करून तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. व यावरती क्लिक केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुमचा हा फॉर्म पूर्णपणे भरून झाला आहे. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.